ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका दिवसेंदिवस आता एका वेगळ्याच वळणावरती जाताना तर आपल्याला दिसत आहे. मालिकेमध्ये अनेक टर्निंग पॉइंट आलेत, पण आता प्रिया काही हार मानायला तयार नाहीये. प्रिया या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठा उलटा गेम खेळण्याचा प्रयत्न करणार, पण प्रियाचा हा गेम तिच्याच वरती कशा पद्धतीने उलटलाय आणि रविराज आणि आता इकडे प्रतिमा त्याचबरोबर सुभेदारांच्या समोर प्रिया हीच खरी बबली असल्याचं फक्त सांगण्यासाठी नाही तर आता पुराव्यासकट सांगण्यासाठी आलेली आहे. ती म्हणजे गुलाब. ही तीच गुलाब आहे जिच्याकडे 5 वर्षाची असताना प्रिया आता गेली होती. ज्या वेळेला 5 वर्षाची असताना प्रिया तिकडे गेली होती तेव्हा तिची असलेली एक खूण ही पुरावा म्हणून सांगत गुलाबने पोलिसांना हीच खरी बबली सदाशिव लोखंडे कसं सिद्ध केलंय पाहूया. खरं तर आता इकडे मैना कंटिन्युअसली फोन करत आहे, ती म्हणजे प्रियाला. तिला आता इकडे सायली येऊन गेलं हे तिच्यापर्यंत सत्य पोहोचवायचं आहे आणि त्याच कारणासाठी ती आता तिला कॉल करते आणि तिला सांगते, बाई ग, एकदा ये आणि इकडे भेटून जा, नाहीतर तुझं काही खरं नाहीये. ज्या वेळेला प्रिया आता आले ती म्हणते, काय झालं, आत्ता तर मी तुम्हाला पैसे देऊन गेले होते ना, पुन्हा 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 सारखं सारखं मला बोलवायचं कारण तरी काय. त्यावरती मग आता तिला लगेचच सांगायला लागते, अगं ए बाई, तुला माहीत नसेल पण आता ती इकडे सायली आली होती आणि ती तुझी चौकशी करत होती. बहुतेक तिला आता सत्य समजलेलं आहे. प्रिया म्हणते, सत्य? कसलं सत्य? त्यावरती लगेचच सदामैना तिला सांगायला लागतात की तू काहीतरी तिच्या विरुद्ध कारस्थान करतेस हे सत्य. यावरती प्रिया आता मोठी डॅम्बरट. प्रिया सांगते, ठीक आहे, तिला जर का सत्य समजले ना तर तिचा गेम मी तिच्यावरतीच उलटवणार. एक काम करा, तुम्ही तिला काय सांगितलेलं आहे. यावरती सदामैना सांगायला लागतात, काही नाही, तू आम्हाला पैसे दिलेस बस, इतकंच आम्ही सांगितलंय, आम्ही तुझ्याकडून उधार घेतलंय. यावरती लगेचच ती सांगते, नाही नाही, तुम्ही सांगाच तिला की आता आमच्याकडे असं काहीतरी तिच्या विरुद्ध सत्य आहे जे आम्ही फक्त आणि फक्त तुमच्या घरीच येऊन सांगू. यावरती मग सदामैना सांगतात, हो पण सांगायचंय काय, आम्हाला काही कळेल की नाही कळेल. यावरती मग आता प्रिया सांगायला लागते, काय सांगायचंय ना ते आता मी तुम्हाला त्याच वेळेला सांगेन. त्या सायलीला जरा जास्तच मस्ती आलेली आहे. स्वतःच्याच आता थोबाडावरती आपटण्यासाठी तिला नाही ना मी मजबूर केली तर आता नाव नाही सांगणार. प्रिया आता त्यांना सांगायला सांगते की सायलीने तुम्हाला पैसे दिलेत आणि मला बदनाम करण्यासाठी सांगितलंय असं सुभेदारांच्या घरी येऊन सांगायचं. याच्यामुळे 2 गोष्टी घडतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इकडे ती मला बदनाम करते हे सत्य सगळ्यांच्या समोर येईल आणि त्यानंतर सगळ्यांना समजेल की आता ही किती खोटारडी आहे आणि माझी बाजू सेफ होईल. यावरती ते म्हणतात, याचे पैसे? प्रिया सांगते, तुम्हाला तर मीच पोचतीये ना, अजून कसले पैसे मागताय. यावरती सदामैना सांगायला लागतात, तसं नाही, पण जरा जरा काय भेटले तर. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, मिळेल, काम झाले की तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. फक्त तिकडे येऊन सांगायचं की सायली आमच्याकडे आली होती, सायलीने हे पैसे आम्हाला दिले आणि सायलीने प्रियाला बदनाम करायला सांगितले. असं म्हटल्यावरती आता सदामैना पैसे भेटल्यावरती काय कुणाचे सख्खे नाहीयेत. मग तोपर्यंत इकडे सदामैना सायलीला फोन करून आता इकडे लगेचच बोलवतात आणि त्यानंतर मग आता सांगायला लागतात की त्या दिवशी आम्ही तुला आता खोटं बोललो, पण जर का तू आम्हाला पैसे देणार असेल तर आता आम्ही तुला सत्य सांगू. यावरती ती सांगायला लागते, ठीक आहे, काय सत्य आहे. त्यावरती ते सांगायला लागते की हिच्याबद्दल म्हणजेच प्रियाबद्दल आमच्याकडे खूप मोठी आता गुपित आहे. ती आता तुमच्या घरच्यांना फसवते आहे, हे गुपित माझ्याकडे आहे. पण आम्हाला तुझ्यावरती विश्वास नाही आहे, तुझ्या नवऱ्यावरती विश्वास नाही आहे. आम्ही जे काही सांगायचं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या घरी येऊन सांगू बस, बाकी आम्हाला काही माहीत नाही आहे. यावरती सायली सांगायला लागते, ठीक आहे, तुम्ही आता घरी या आणि त्यानंतर जे काही सांगायचं आहे ते आता सांगा, पण आता तुम्हाला खरं खरं सांगायला लागेल. यावरती ते म्हणतात, हो, आमच्याकडे प्रियाचं खूप मोठं गुपित आहे, ती आता घरच्यांना फसवते, ती खरी तन्वी नाहीये, हे गुपित आहे. हे वाक्य ऐकल्यावरती सायली सांगते, ठीक आहे, तुम्हाला जितके हवेत तितके पैसे भेटतील, कधी याल. यावरती ते सांगतात, यासाठी गुढीपाडव्याच्या शिवाय दुसरा दिवस काय चांगला असणार.
तिच्या खऱ्या आईबापाला पण बोलवून घ्या, सगळं काय आहे ना ते पुराव्यासकट आम्ही सांगू. आता सदा मैनाने हे प्रियाच्या सांगण्यावरून केले याची कल्पना सायलीला बिलकुल नाहीये प्रेक्षकांनो. सायली आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे अनभिज्ञ आहे की यांचा काय डाव आहे, पण नियती सायलीला एक वेगळी संधी देणार. सायली इकडे अर्जुनला ही गोष्ट सांगते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, आपण सदा मैनावरती असा विश्वास ठेवू शकत नाहीये, आपल्या हातात वेगळं काहीतरी असलंच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला दुसरं कुणी मदत करू शकत असेल तर ती आहे फक्त आणि फक्त गुलाब. असं म्हटल्यावरती लगेचच ते गुलाबकडे आले. गुलाबला त्यांनी आता पोलिसांची धमकी दिली आणि ते सांगतायत, तू खोटं बोललीस ना, सदा मैनांनी तुझ्याकडे मुलगी विकली होती, मुळातच काय सत्य आहे ते सांग. यावरती ती आता गडबडते आणि ती सांगायला लागते, मी का खोटं बोलेन, खरंच त्यांची 5वी मुलगी बबली सदाशिव लोखंडे ही त्यांनी मला विकली होती आणि जो फोटो तुम्ही दाखवलात ना तीच ती मुलगी होती. मी तुम्हाला खरं सांगते, ते काहीही बोलू दे की फोटो एडिट वगैरे केला. त्यावरती आता इकडे सायली म्हणते, पण मग तुमच्यावरती कसा आम्ही विश्वास ठेवायचा. यावरती ती म्हणते, मी हे सिद्ध करू शकते, माझ्याकडे अशी एक खूण आहे, जी खूण मी तुम्हाला सांगितली तर आता ती बबली आहे हे सिद्ध होईल. माझ्याकडे असताना जो घटना घडली होती त्यावरून तिचं जन्मखूण पण मला माहिती आहे आणि तिला झालेल्या अपघाताची खूण पण माहिती आहे. यावरती सायली सांगते, ठीक आहे, मग आता पाडव्याच्या दिवशी तिचे आई बाबा येणार आहेत सत्य सांगायला. यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, तिच्या आई बापावरती काडी मात्र विश्वास तुम्ही ठेवू नका, तिचा आई बाप कधी आयुष्यात खरं बोलणार नाहीये, काहीही झालं तरी तिच्या आई बापावर विश्वास ठेवू नका. त्यावरती सायली सांगते, ठीक आहे, तुम्ही या, मग आपण. आता मात्र प्रेक्षकांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी सदा आणि मैना आलेले आहेत. सदा मैना आल्यावरती मग आता सायली सांगते, मी सगळ्यांना आधी काही बोलले नाही, पण आता इकडे हे दोघं जण म्हणजे सदा शिव आणि मैनावती हे दोघं जण मात्र आता सत्य सांगतील. बोला, काय सत्य आहे. त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं की त्यांना आता तन्वीबद्दलचं काहीतरी सत्य माहिती आहे आणि ते सत्य ते इथे सांगण्यासाठी आलेले आहेत. त्यावरती मग आता अश्विन चिडतो आणि अश्विन म्हणायला लागतो, वहिनी बाद झालं हा, म्हणजे सायली तू हे जे काही करतेस ना हे मला अजिबात पटलेलं नाहीये. आता काय सत्य सांगणार आहेत ते दोघं जण. अगं तुझे खोटे आई वडील म्हणून इकडे आले आणि चोरी करून तर गेले होते ना. यावरती मग आता इकडे सदा आणि मैना जे काही बोलायला लागतात त्याच्यामुळे अश्विन अधिकच चिडतो. सदाशिव सांगायला लागतो, मला माहित नाहीये की तुमच्या या सायलीचा काय प्रॉब्लेम आहे त्या तन्वी सोबत. आमच्या घरी आली होती, आमच्या घरी आली आणि आम्हाला सांगायला लागली की काही झालं तरी सुद्धा तुम्ही आता तिकडे येऊन सांगायचं की ही खरी तन्वी नाहीये तर ही खोटारडी बबली आहे म्हणून, असं मला सांगायला लागायला लागली. यावरती अर्जुन आता चपापलाय. सायलीने तर आता अर्जुनला सांगितलेलं असतं की सदा मैना प्रियाच्या बद्दलचं काहीतरी सत्य सांगायला येत आहेत, मग हे असं का बोलतायत. अर्जुन चिडतो आणि काय करताय तुम्ही. यावरती प्रिया आता नाटक करायला लागते. बघितलंस अश्विन, म्हणजे मला कळतच नाहीये सायलीला माझा काय प्रॉब्लेम आहे. मुळातच ती आता या घरातून मला का काढायला निघाले. आत्तापर्यंत मी चांगलं वागायचा प्रयत्न करते, सगळे घरचे माझ्याशी नीट वागतायत, पण तरी सुद्धा ही सायली कोणालाही माझ्याशी नीट वागू देतच नाहीये. मला खरंच कळत नाहीये हिचा प्रॉब्लेम काय आहे. कोणीतरी हिला समजावून सांगा की आता असं करून मी आता तन्वीलाही हे सिद्ध होणार आहे का. अश्विन सांग. अश्विन चिडतो आणि काय चाललंय काय तुझं सायली. अगं आत्तापर्यंत तू तिला खोटारडी, आता तिची आयडेंटिटीच तू आता हे करायला लागलीस. सायली बास कर. यावरती मग आता चिडलेली सायली सदा मैना यांच्याकडे जाते आणि का खोटं बोलताय तुम्ही. मला तुम्ही म्हटला होतात ना की आता हिच्याबद्दल तुम्हाला काहीतरी माहिती आहे आणि ते सत्य तुम्ही आता सांगणार आहात. त्यावरती ती म्हणते, कुठं काय बोलले मी सायली. अगं तू किती खोटं बोलतीयस. तू तर मला म्हटली होतीस की हे पैसे हे बघा आमच्या घरात पैसे ठेवून गेली, पण आता आम्ही काही इतके गयेगुजरे नाही आहोत. हे पैसे हिनेच आम्हाला दिलेले आहेत. हे पैसे देऊन आता सांगायला गेली की हिचं भांड फोडा. काय करायचंय आम्ही भांड फोडून. मुळातच आम्हाला आता इकडे हा खोटारडेपणा नको आहे. या पोरीने खरंच आमची मदत केली होती. ज्या वेळेला आता इकडे तुम्ही आम्हाला हकललं त्याच वेळेला मग आता या पोरीने आम्हाला पैसे दिले होते आणि तेच मी हिला सांगते तर ही मला म्हणते की मी तुम्हाला अजून पैसे देते. अजून पैसे दिल्यावरती मग आता तुम्ही घरी येऊन इकडे सांगा
की इकडे ही खरी तन्वी नाहीये, ही आमची बबली आहे असं म्हणत इकडे आता अर्जुन चांगला चिडलाय आणि अर्जुन आता सांगायला लागतोय काय चाललंय काय तुमचं, बाद झालं आता. आणि आता इकडे तिने मोठा डाव रचलेला यशस्वी होतोय. त्यावरती आता इकडे सायली म्हणते काय चाललंय काय तुमचं, का तुम्ही असं खोटं बोलून मला बदनाम करताय. यावरती ती म्हणते सायले अगं काय ग, कशाला त्या पोरीला हे करतेस, तीच खरी तन्वी आहे. यावरती आता मात्र सायलीला आठवतं जे तिला गुलाब बोललेली. गुलाबला माहिती असतं की ही लोक किती नाटकी आहेत आणि ही लोक किती प्रकारे काहीही कारस्थान करू शकतात. मग लगेचच आता इकडे अर्जुनला ती सांगते, यांचं आधीच प्लॅनिंग बी ठरलेलं असतं गुलाबने सांगितल्यामुळे. लगेचच अर्जुन आता इकडे गुलाबला बोलवतोय आणि त्यानंतर सायली म्हणते हे लोक खोटं बोलतायत. त्यावरती प्रिया ड्रामा सुरू, सायली का हे सगळं करतेस, आणि त्यावरती कल्पना पण चिडते, अगं सायली हे बघ म्हणजे ती वाईट आहे हे आम्हाला माहिती आहे, पण गेले काही दिवस आम्ही तुमच्याकडे पाहतोय तुम्ही तिचा खूपच राग करताय. एखादा माणूस जर सुधारत असेल तर त्याला संधी नको का द्यायला, त्याला तुम्ही संधीच देऊ देत नाहीयेत. नाही नाही हे काही मला पटत नाहीये. सायलीच्या विरोधात सगळे झालेत. अश्विन चिडलाय आणि बाद झालं हा सायली, आत्ता मी माझ्या बायकोबद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही असं म्हणत असतानाच अचानक तिकडे एंट्री झालेली आहे गुलाबची. आणि सायले मी तुला म्हटलं होतं ना की ही लोक इतके डॅम्बिस आहेत, ही त्यांची मुलगी आणि आता हे दोघ जण इतके डॅम्बिस आहेत ना की तुला खोटं ठरवायला सुद्धा ते कमी करणार नाहीत. तुला माहित नसेल पण आता या लोकांची कारस्थानं मला माहिती आहेत. हीच खरी बबली आहे. हीच मला 5 वर्षाची असताना सदा आणि मैना यांनी विकली होती. आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते, मी सायलीला म्हटलं होतं की आता ही पोरगी कधीही सुधारणार नाहीये आणि त्यासाठी पुरावेच घेऊन मी आलेली आहे. मुळातच ज्या वेळेला 5 वर्षाची असताना ही माझ्याकडे आली त्यावेळेला हिच्या आता पाठीवरती एक चट्टा होता आणि तो चट्टा मात्र मी पाहिलेला होता. त्याचवरती आता इकडे अश्विन म्हणतो काय बोलताय, तिच्या पायावरती जन्मखूण आहे. त्यावरती ती सांगायला लागते ते काही सांगू नको, काहीतरी गोंधवला असेल जरा बघून घे. त्यानंतर मग आता इकडे सदा मैनाला सायली सांगायला लागते आता तुम्ही अडकलात, जे काही आहे ते आत्ता तरी खरं बोला. सदा मैना गडबडलेत, हा असा डाव आपल्यावरती उलटेल किंवा आता हिच्यामुळे आपण तोंडावरती पडू हे त्यांना माहीत नाहीये आणि त्यामुळे ते दोघ जण चांगलेच गडबडलेले आहेत आणि आता ततपप करायला लागले. त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे गुलाब, ही बघा आणि त्यानंतर ही माझ्याकडे आली होती तेव्हा ही गुडघ्यावरती पडली होती, हिचे गुडघे फुटले होते, ही सुद्धा हिची ओळख आहे. मुळातच आता इकडे मी हिला कधीच विसरू शकत नाहीये. इतकी खोटारडी मुलगी आहे, चोऱ्या माऱ्या करून आता माझ्या घरामधून गेली होती. बरं हे सगळं करत असताना इकडे आता माझ्याच घरामध्ये चोरू करून पळून गेलेल्या मुलीला मी विसरू शकत नाहीये. हीच खरी बबली आहे आणि हिच्या जन्मखूण माझ्या लक्षात राहणार नाही, असं होणारच नाहीये असं म्हणत एक एक करत आता इकडे गुलाबने अशी काही भांडी फोडलेत. प्रियाला आता मात्र काहीच बोलायला संधी मिळालेली नाहीये. प्रिया टोटली गडबडले आणि त्यानंतर पोलिसांना बोलवत ती सांगते पकडा हिला, ही आता सदा मैनाची मुलगी आता इकडे मला ज्या पद्धतीने अडकवत होती ना तोपर्यंत रविराज आणि आता इकडे प्रतिमाला फोन आलाय ते सुद्धा तिकडे आलेत आणि त्याच वेळेला मग आता गुलाबने जो खुलासा केलाय त्याच्यावरून अजून महाभयंकर सत्य समोर आलेलं आहे. ती त्यांना सांगायला लागते की मुळातच ही आता ज्या मुलीची ओळख लपवून इथे आलेली आहे त्याच मुलीचा फोटो आता घेऊन हे माझ्याकडे आले होते. म्हणजे त्या अर्थी त्यांनी आता सांगितलं मला की सायली बबली आहे, पण नाही, मला एकंदर अंदाज असा आहे की हिने सायलीचीच ओळख लपवलेली आहे, म्हणजे सायलीच खरी तन्वी असू शकते. प्रतिमाला तर आता पहिल्या दिवसापासून सायलीच आपली मुलगी आहे या गोष्टीचा विश्वास असल्या कारणाने प्रतिमा मात्र आता एकदम हादरले. काय नक्की घडतंय याची शहानिशा करायची आता मात्र खूप मोठी वेळ आलेली असते आणि त्याच वेळेला खुणा पाहिल्यावरती ही म्हणजे प्रियाच खरी बबली आहे हे सत्य तर समोर आलेलं आहे. पण अजूनही सायली खरी तन्वी आहे या सत्यावरती शिक्कामोर्तब मात्र आता झालेलं नाहीये. प्रेक्षकांनो अर्ध सत्य जरी समोर आलं असलं तरी सायलीला न्याय कधी मिळणार, कसा मिळणार, सायली या सगळ्यामधून स्वतःची ओळख मिळवून आता कशी पुढे येणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार आहे.